नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बॅक हुक ब्लाऊजची कटिंग शिकणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं, सेम जे आहेत आपले ते कंटिन्यू ते गोष्टी सगळ्या म्हणजे जी अशी उंची ते आहे ते आपलं सेम घ्यायचं आहे. तर आता इथे मी सगळ्यात अगोदर ब्लाऊजची उंची टाकते. उंची घेताना शोल्डरपासून कमरेच्या भागापर्यंत घ्यायची असते. तर उंची प्लस 1 इंच करायचं असतं आपलं, म्हणजे जी काय उंची असेल ते. आणि छातीच्या भागावरून आपण कमरेचे भाग टाकत असतो. तर कधीही छातीचे भाग कमरेचे भाग टाकायचे, जेणेकरून आपल्याला कंबरपट्टीमध्ये कमी पडत नाही यासाठी. तर जी काय आपली छाती आलेली आहे त्यामध्ये 2 प्लस ॲड करून आपल्याला कमरेमध्ये जे माप आहे ते टाकून घ्यायचे असतात. तर आता त्यानंतर मी इथं गळारुंदी घेते, शोल्डर घेते, गळारुंदी 2, शोल्डर 3. समोर गळ्याची उंची 5.5 घेतली आहे, म्हणजे नंतर अर्धा इंच आपल्याला वाढवता येतं, कारण की व्यवस्थित शेप देऊन नाही का त्यासाठी. तर इथं बघा, गळारुंदी आपण वरती 2 घेतली आणि खाली आपल्याला 2.5 घ्यायचं असतं, जेणेकरून आपलं शोल्डर उतरणार नाही. आणि आर्महोलचा भाग पण मी 5.5 घेतलेला आहे, माप छोटा असल्यामुळं. आर्महोलमध्ये 1.5 इंचावरती एक मार्किंग करावं लागते आपल्याला, 1 इंचावरती एक मार्किंग करायची असते. तर आपल्याला 30 या मापाचा ब्लाऊज आहे, तर आपण किती घेणार, 3 इंचावरती मार्किंग करणार. म्हणजे जसे पॉईंट असतील तशी मार्किंग करायची असते. तर बघा, दोन्ही साईडला आपल्याला 1-1 इंच मार्किंग करून घ्यायची. आणि त्यानंतर बरोबर ह्या क्रॉस लाईन मार्किंग करून घ्यायची, क्रॉस लाईनच्या. हे बघा, असं क्रॉस सोडून घ्यायचं. आपला जो प्रिन्स कट ब्लाऊज आहे तो आपला पेपर कटिंग तयार होते. हे बघा, खूप सोपी पद्धत आहे, फक्त आपल्याला त्या गोष्टीची आवड पाहिजे. पेपर कटिंग करून घ्यायची व्यवस्थित. पाठीचा भाग साईडला काढून घ्यायचं. हा आपला समोरचा भाग. स्लीव्स काढून घ्यायचे. आता सगळ्यात अगोदर स्लीव्स काढता वेळेस आपल्याला जे बंद बाजू आहे ती कधीही पेपरची म्हणा, अस्तरची म्हणा, ब्लाऊज पिसाची आपल्या साईडला करून घ्यायची असते. आणि कधी पण मार्किंग करता वेळेस आपल्याला काय करायचं असतं, जे ब्लाऊजची उंची आहे म्हणजे जी आपल्या स्लीवची उंची आहे त्यामध्ये आपल्याला 1 प्लस ॲड करून घ्यायचं असतं. कुठलीही स्लीव्स तुम्ही या पद्धतीने कटिंग करू शकता, जास्त काय चेंजेस होत नाहीत. तर 3.5ची स्लीव्स घ्यायची. मी इथं काय 4.25वरती मार्किंग करून घेतलं. 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. 1.5 घेतलं तरी चालते, अर्धा घेतलं तरी चालते. आणि छाती रुंदीवर आपल्याला बाहेर रुंदीचे मापं काढायचे असतात. तर छाती रुंदी आपली 7.5 आलेली, ते 1 प्लस ॲड करायचं असतं. तर आता आपल्याला काय करायचं, बरोबर आयताकृती आखून घ्यायची. आणि त्यावरती आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची. आपल्याला कॅप कट देण्यासाठी, म्हणजे जो मच्छी कट आपण म्हणतो, कोण फिश कट म्हणतं, त्यासाठी व्यवस्थित मार्किंग करण्यासाठी आपण अंदाजाने तर नाही घेऊ शकत, यासाठी ही मार्किंग असते. त्यावरती एक मार्किंग लाईन आखून घेतली आणि टेप बरोबर अर्ध्यावरती पकडून घ्यायचा आपला. हे बघा, अर्ध्यावरती पकडल्यावर बरोबर मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याबरोबर एक लाईन आखून घ्यायची.
तर मधोमध आपल्याला काय करायचं आहे, पाठीच्या साईडला जर आपल्याला डिझाईन जर आली तर काय करायचं, ते बरोबर सेंटरवरती आपली डिझाईन यायला पाहिजे. म्हणजे कमी जास्त व्हायला नाही पाहिजे शोल्डरवरती, आणि गळा पण व्यवस्थित यायला पाहिजे. त्यासाठी व्यवस्थित आपलं मेन फॅब्रिक आहे ते टाकून घ्यायचं. हे बघा, पानगळा आहे तो व्यवस्थित मधोमध यायला पाहिजे. आणि त्यानंतर आपला पाठीचा भाग आहे तो टाकून घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायचं. पानगळ आहे का? हा, पानासारखं मटकी गळा हे बघा, आपलं जे स्लीव्ज म्हणजे आपलं जे अगोदरच्या गळ्याचा आकार म्हणजे कुठपर्यंत ते आहे तेवढं आपण बघून चेक करून आपलं जे मेन गळा आहे तिथपर्यंत आपण मार्किंग करून घेऊ शकतो. कारण की जे रेडीमेड गळे आहेत ना वर्कचे, ते खूप छोटे येतात. त्यासाठी खूप मॅनेज करून शिवावं लागतं आपल्याला. ते व्यवस्थित टाकून आता कटिंग करून घ्यायचं आपल्याला. हे पाठीचा भाग आपला कटिंग करून झाला. समोरचा भाग कट करून घ्यायचा. समोरचा भाग पण आपल्याला जॉईंट भागावरती टाकायचा, कारण की समोरचा पाठीचा गळा असल्यामुळं, बॅक हुक असल्यामुळं व्यवस्थित आपलं ॲडजस्टमेंट करून टाकायचं, कारण जेणेकरून आपला कपडा कमी पडणार नाही. त्यासाठी समोरचा भाग पण कटिंग करून झाला. आता आपले स्लीव्ज बघूयात. हे बघा, कटवर्कची स्लीव्ज आहे आणि खूप छोटा कपडा दिलेला आहे त्यांनी कटवर्कची स्लीव्जचा. खूप ॲडजस्टमेंट करावं लागतं या कपड्यासाठी. जरा समोरचा भाग आपला कटिंग करून झाला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू.